वर्षा निवासस्थानी दुपारी 2 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। पुढील प्रक्रिया, मंत्रिपद कोण शपथ घेणार यावर चर्चा होणार आहे। दुपारी 2 वाजता शिंदे फडणवीस अजितदादांची बैठक आहे, तर थोड्याच वेळामध्ये वर्षा बंगल्यावरती महत्त्वाची बैठक होणार आहे। पुढील प्रक्रिया, मंत्रिपद कोण शपथ घेणार यावरती चर्चा होणार आहे, त्यामुळे महत्त्वाची अशी बैठक होणार आहे। शिंदे फडणवीस आणि अजितदादांची ही बैठक होणार आहे। थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे। वर्षा निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक होणार आहे, त्यामुळे या बैठकीमध्ये आता नेमका मंत्रिपदामध्ये नेमकी कोणाची वर्णी लागते, मंत्रिपदासाठी नेमकी कोणाची वर्णी लागते, कोणते मंत्री शपथ घेणार, या सर्वच महत्त्वाच्या मुद्द्यांवरती महायुतीच्या या प्रमुख नेत्यांची चर्चा होणार आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपला प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडलेले आहेत। मीनाक्षी, वर्षा बंगल्यावर आज थोड्याच वेळामध्ये महत्त्वाची बैठक आहे। यामध्ये पुढील प्रक्रिया, कोणत्या नेत्यांची मंत्रिपदी वर्णी लागणार, कोण शपथ घेणार यावरती सविस्तर चर्चा होणार आहे। या बैठकीसंदर्भात सविस्तर काय माहिती आहे? नक्कीच अवघे काही मिनिटच राहिलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे वर्षा निवासस्थानी दाखल होतील। त्यांच्या पाठोपाठ आपण पाहतोय की अजित पवार हे देखील दिल्लीहून थेट वर्षा निवासस्थानी येणार असल्याची माहिती मिळत आहे। मात्र या तिन्ही प्रमुख नेत्यांची आज वर्षा निवासस्थानी बैठक होणार आहे। मागच्या अनेक दिवसांपासून आपण नुसते ऐकून आहोत तिन्ही महत्त्वाच्या या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे, पण मात्र कुठेतरी मुख्यमंत्री जे आहेत, काळजीवाहू मुख्यमंत्री यांची तब्येत खराब असल्यामुळे ही बैठक झाली नव्हती आणि त्यामुळे ते 2 दिवस आपल्या गावी गेले, त्यानंतर ठाण्यातच होते। मात्र आज ही बैठक वर्षा निवासस्थानी होणार आहे। अवघे काही तास जे आहेत ते शपथविधी सोहळा पार पडण्यासाठी राहिलेले आहेत आणि असं असताना आज भाजपकडनं गटनेता जो आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची जी आहे ती अधिकृतपणे घोषणा करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहतोय की आता वर्षा निवासस्थानी ही बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये आपण पाहतोय की मंत्रिमंडळामध्ये कोणकोणत्या नेत्यांना जी आहे ती कोणकोणती खाती दिली जाणार आहेत याकडे प्रामुख्याने लक्ष राहील। आपण पाहतोय की अनेक मंत्री जे आहेत ते वर्षा निवासस्थानी येताना पाहायला मिळतात। तसंच काही शिवसेनेचे जे नेते आहेत ते देखील पोहोचलेले आहेत, काही आमदार जे आहेत ते देखील पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडनं जे आहे देवेंद्र फडणवीस यांना अभिनंदन देखील केलं जाणार आहे। त्यामुळे एकूणच ही बैठक झाल्यानंतर हे तिन्ही प्रमुख नेते जे आहेत ते उद्याच्या शपथविधी सोहळ्यासाठी ही संपूर्णतः चर्चा होईल। त्यासोबतच आपण पाहतोय की एकूणच दावा करण्यासाठी ते राजभवनवरती देखील जातील। मात्र ही बैठक जी आहे ती वर्षा निवासस्थानी होते आणि आता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस कोणत्याही क्षणी जे आहेत वर्षा निवासस्थानी दाखल होतील। तत्पूर्वी आपण पाहू शकतो की माझ्या मागची ही दृश्य जी आहेत वर्षा निवासस्थानी बाहेरची आहेत। मात्र सध्या या ठिकाणी अनेक आमदार जे आहेत ते पोहोचलेले आहेत। उदय सामंत असतील, भरत गोगावले असतील, अर्जुन खोतकर असतील, अब्दुल सत्तार असतील किंवा मग किशोरप्पा पाटील यांच्यासह अन्य शिवसेनेचे आमदार जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडनं जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं जाणार आहे। जवळपास 2ची वेळ जी आहे ती या बैठकीची देण्यात आली होती, पण मात्र आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस जे आहेत ते निघालेले आहेत आणि वर्षावरती कधीही दाखल होतील। त्यामुळे आजची ही बैठक महत्त्वपूर्ण आहे, शेवटची ही बैठक असू शकते। या सगळ्याच पार्श्वभूमीवरती आपण लक्षात घेऊ शकतो की मंत्रिमंडळात कोणाच्या नावाची चर्चा होऊ शकते किंवा मग कोणाच्या नावाची वर्णी लागू शकते, कोणाला किती खाती जातात आणि प्रामुख्याने कोणकोणती महत्त्वाची नेते जे आहेत किंवा कोणकोणती महत्त्वाची जी खाती आहेत ती कोणाच्या वाट्याला जातात हे प्रामुख्याने पाहावं लागेल। एकीकडे आपण पाहतोय मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अधिकृतपणे घोषणा झालेली नाहीये, पण मात्र निमंत्रित पत्रिका जी आहे त्यावरती मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव जे आहे ते पाहायला मिळते। त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे उद्या शपथ घेणार आहेत। मात्र संध्याकाळी 5:30 वाजता शपथविधी सोहळा जो आहे तो आझाद मैदान या ठिकाणी पार पडेल। पण तत्पूर्वी आपण पाहतोय की सत्ता स्थापनेसाठी हा दावा जो आहे तो आज केला जाणार आहे आणि त्यापूर्वी आपण पाहतोय की त्याआधी वर्षा निवासस्थानी ही बैठक होणार आहे। त्यामुळे हे दोन्ही प्रमुख नेते आहेत ते कोणत्याही क्षणी वर्षा निवासस्थानी दाखल होतील आणि या बैठकीला कधीही सुरुवात होऊ शकते। या बैठकीकडे आपलं लक्ष असणारच आहे। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।